नमस्कार फ्रेंड्स. बोरा समान भासणारं हे जादुई रानफळ आपण कधी चाखलं आहे का? उन्हाळ्याच्या दिवसात गावाकडील शेतात बांधावर आढळणारं हे झाड आणि त्यावरील ही छोटी छोटी हलक्या गुलाबी रंगाची चिकट फळं म्हणजे खरं तर आरोग्याची खाणच आहेत. रानवाराच्या आजच्या भागात आपण या रानफळाचे आरोग्यदायी फायदे आणि ते या फळामधून मिळवण्याची योग्य पद्धत, तसेच वर्षभर हे फळ आपण कोणकोणत्या प्रकारे स्टोअर करून ठेवू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहाच. दिसायला छोटं पण फायद्यांनी मोठं असं हे रानफळ म्हणजे भोकर, ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन चेरी किंवा ग्लूबेरी असं म्हणतात. भोकर हे प्रामुख्याने मे-जून महिन्यात येणारं फळ आहे. तुम्हाला गंमत सांगू का? लहानपणी आम्ही ह्या फळाला शेंबडं फळ असं म्हणत असू, कारण या फळामध्ये असणारा हा चिकट द्रव, या चिकट द्रवामुळेच याला लसोडा किंवा ग्लूबेरी असंही म्हणतात. अजून एक गंमत आठवली, आम्ही कधी कधी कागद चिटकवण्यासाठी देखील या ग्लूबेरीचा वापर करत असू. तुम्ही कधी असं काही ट्राय केलं का? मला कमेंट करून नक्की सांगा. भोकर हे फळ चवीला गोडसर असतं आणि विशेष म्हणजे वात, पित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांवर हे अत्यंत गुणकारी आहे. भोकराचे आरोग्यदायी फायदे आणि वापरण्याची पद्धत. खोकला आणि घशाच्या समस्या. जर तुम्हाला जुनाट खोकला किंवा कोरडा खोकला असेल किंवा घशात सतत खवखव होत असेल तर पिकलेली भोकरं खाल्ल्याने आराम मिळतो. भोकराच्या सालीचा किंवा फळांचा काढा करून घेतल्याने कफ बाहेर पडण्यास मदत होते आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. भोकरांच्या झाडाची साल उकळून गुळण्या केल्यास घशाचे आजार बरे होतात. भोकरांमधील चिकट द्रवामध्ये कफोत्सारक गुणधर्म जास्त प्रमाणात असल्याने भोकरं हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. शक्तिवर्धक. भोकर हे फळ नैसर्गिकरित्या शक्तिवर्धक आणि वीर्यवर्धक मानले जाते. म्हणून तर गुजरातमधील किंवा महाराष्ट्रातील आदिवासी भोकराच्या फळांची पावडर मैदा, बेसन आणि तूप असं एकत्र करून छान लाडू करून त्याचं सेवन करतात. तुम्हाला जर अशक्तपणा वाटत असेल तर पिकलेल्या भोकरांचं सेवन करा. भोकरांमधील कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. पचन संस्थेसाठी उत्तम. भोकरात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता आणि पोटांच्या समस्या कमी होतात. कच्च्या भोकराच्या भाजीमुळे किंवा लोणच्यामुळे भूक वाढते आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. भोकराची साल किंवा फळांचा काढा अतिसारावर देखील गुणकारी आहे. कच्च्या भोकरांची पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्याने देखील तुमचे पोटाचे आजार कमी होतात. लघवीची जळजळ कमी होते. रक्तशुद्धी. कच्च्या भोकरांची पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्याने शरीरातील विषारी घटक कमी होऊन रक्तशुद्धी होते. त्वचेचे आरोग्य. त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी आणि त्वचेला तरुण ठेवण्यासाठी भोकरं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. भोकराच्या झाडाची साल वाटून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरते. त्वचेच्या खाजेवरही हे गुणकारी ठरते. भोकराच्या पानांचा लेप लावल्याने पुरळ म्हणजेच पिंपल्स किंवा खाज कमी होते. सांधेदुखी. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी पिकलेल्या भोकराचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच कच्च्या भोकरांची भाजी किंवा पावडर देखील पाण्यात मिसळून तुम्ही घेऊ शकता. भोकरांच्या बियांची पावडर तेलात मिसळून लावल्यास सूज कमी होते आणि व्रणही लवकर भरून येतात. भोकराचा सीझन खूपच कमी काळ असतो, म्हणूनच सीझनमध्ये शक्य असेल तर पिकलेली भोकरं अवश्य खा. भोकरं वर्षभर आपण कशा प्रकारे साठवून ठेवू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. सीझनमध्ये तुम्ही भोकराच्या कच्च्या पानापासून किंवा कच्च्या भोकरांच्या बिया काढून आपण त्यापासून चविष्ट भाजी करून तर खाऊ शकतोच. वर्षभर टिकणारे कच्च्या भोकराचे लोणचे आपण बनवू शकतो, जे आपल्या आरोग्यासाठी आणि जिभेची चव वाढवण्यासाठी उत्तम आहे. भोकराच्या फळांना वाळवून त्याची पावडर करून ठेवली तर त्याचा वापर आपण वर्षभर खोकल्यावर उपाय म्हणून करू शकतो.
भोकराच्या झाडाच्या सालींचा काढा सर्दी खोकल्यावर गुणकारी असल्याने त्याची देखील पावडर आपण बनवून ठेवू शकतो. भोकराची साल स्तंभक असल्याने भोकराच्या सालीची पावडर फुफ्फुसांच्या सर्व रोगांवर अतिशय उपयुक्त आहे. विशेष म्हणजे ही पावडर आपल्याला बाजारात देखील उपलब्ध होऊ शकते. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये किंवा महाराष्ट्र आणि गुजरातमधील आदिवासी भागांमध्ये ह्या भोकरांचे चूर्ण करून ठेवतात. ते आपल्याला तिथं उपलब्ध होऊ शकते. तसेच तुम्हाला बाजारात रेडीमेड भोकराचं लोणचं देखील उपलब्ध आहे. तेव्हा ह्या भोकरांचा आस्वाद तुम्ही अवश्य घ्या आणि त्याचबरोबर त्याचा आपल्या आरोग्यासाठी देखील फायदा करून घ्या. मी नेहमीच सांगत असते, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा घातक ठरू शकतो. पिकलेली भोकरं जास्त प्रमाणात जर खाल्लं तर पोट बिघडू शकतं. म्हणून दिवसाला 5 ते 6 फळं भरपूर होतील. तसेच गर्भवती महिलांनी किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. बघितलं फ्रेंड्स, निसर्गातील हा जादुई रानमेवा किती बहुगुणी आहे. सध्या आपल्याला बाजारात आणि झाडांवर उपलब्ध असलेला हा रानमेव्याचा आस्वाद आपण नक्की घ्या आणि त्याचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. हा व्हिडिओ तुम्हाला जर फायदेशीर वाटला असेल तर तो आपल्या आप्तजनांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि अशाच आरोग्यपूर्ण माहितीसाठी रानवाराला सबस्क्राईब करा. मनपूर्वक स्वागत. तोपर्यंत या मराठी चॅनल मार्फत मी दैनंदिन वापरातील भाजीपाला, फळं, फुलं यांच्याबरोबरच रानावनातील दुर्मिळ औषधी प्रजातींविषयी अभ्यासपूर्ण माहिती घेण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी मला आपली साथ हवी आहे. निसर्गाशी असलेले आपले ऋणानुबंध जोपासण्यासाठी व फुलवण्यासाठी आजच रानवाराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.